फेस टॅटूची प्रॉपर प्लेसमेंट करून घेतली चेस्टवर। सर स्पेशली आपल्याकडे त्यांच्या वडिलांचा फेस टॅटू काढायला आले होते। सर सगळ्यात जास्त प्रेम करत असेल तर त्यांच्या वडिलांशी, त्यामुळे सरांनी निर्णय घेतला की वडिलांचा एक फेस टॅटू बनवून घेऊ। सरांचा फर्स्ट टॅटू होता, त्यामुळे सर खूप खुश पण होते। सरांचं वडिलांबद्दलचं प्रेम बघून मी पण खूप एक्साइटेड होतो टॅटू करण्यासाठी। सरांना प्रॉपर फिनिशिंग आणि डिटेलिंग वर्क मध्ये टॅटू पाहिजे होता। प्रॉपर फिनिशिंग देऊन टॅटू कंप्लीट केला। तुम्ही पण बघू शकता कसा वाटला कमेंट मध्ये सांगा। फायनली टॅटू कंप्लीट केला आणि मी पोहोचलो मार्केटला केक घेण्यासाठी। आपल्या काकांचा बर्थडे होता, मग चला म्हटलं आपल्या घरी सेलिब्रेट करून घेऊ। दिद्दूने चॉकलेट केक सांगितला होता, तो घेतला आणि डायरेक्ट निघालो फुलांचा हार घेण्यासाठी, कारण की काका येणार होते आपल्या घरी। मग काय फुलांचा हार घेतला आणि लगेच पोहोचलो मी घरी। केकचं खोकं बघून आपली छोटी क्लायंट पण हजर झालेली होती आणि दिद्दू पण मस्त एन्जॉय करत होती। मग तेवढ्यातच मावशी आणि काका आले, त्यांना भेटलो आणि शुभेच्छा दिल्या बर्थडेच्या आणि लगेच तयारी केली। मावशीने मस्तपैकी काकांना ओवाळून घेतलं आणि लगेच कटिंग करायचं होतं आपल्याला। काकांचा 50वा बर्थडे असल्या कारणाने म्हटलं चांगला सेलिब्रेट करून घेऊ। आपण हार पण आणलेला होता फुलांचा, मग काकांच्या गळ्यात मस्तपैकी टाकला आणि काकांना शुभेच्छा पण देऊन दिल्या। सगळ्यांना केक भरवला आणि मी पण खाऊन घेतला। चला म्हटलं आपल्याला लवकर हॉटेलला जेवणाला जायचंय। काकांची क्वीन काढली, डायरेक्ट बसलो क्वीन मध्ये आणि लगेच निघालो हॉटेलला जाण्यासाठी, कारण की वेळ पण खूप झालेला होता आणि भूक पण खूप लागलेली होती। चला मग आता मी जेवण करून घेतो, तुम्ही फॉलो करून घ्या।